Namaskar. Welcome to Rising Scholars YouTube channel. Your smart study buddy for Navodaya, NMMS and scholarship exams class 1st to 8. Daily practice Marathi and English free PDFs and quizzes. चॅनलला सबस्क्राइब फॉर सक्सेस. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिक्षक परीक्षा इयत्ता 5वी करिता पेपर 2 मधील विषय बुद्धिमत्ता या घटकाची विषयाची सविस्तर माहिती आज आपण करून घेणार आहोत. बुद्धिमत्ता या घटकामध्ये किंवा विषयामध्ये एकूण 11 घटक आहेत. या 11 घटकांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम पहिला जो घटक असतो तो घटक म्हणजे आकलन. आकलन या घटकामध्ये सूचना पालन, जोडाक्षरे, अक्षर, शब्द, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला या 3 उपघटकांना एकूण 8% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्गीकरण या घटकामध्ये एकूण 3 उपघटक आहेत. त्यातील शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या यांना एकूण 10% भारांश देण्यात आलेला आहे. पुढील घटकामध्ये क्रम ओळखणे या घटकामध्ये एकूण 4 उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे यासाठी एकूण 10% भारांश देण्यात आलेला आहे. तर्कसंगती व अनुमान यामध्ये 2 घटकांचा समावेश होतो. एक भाषिक वय, तुलना, नावात बदल. अभाषिक आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी या घटकाला 12% एवढं भारांश ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो प्रतिबिंब व प्रतिमा. यामध्ये 2 उपघटक आहेत. त्यात पहिला आहे आरशातील प्रतिमा. याच्यामध्ये आकृत्या, अंक आणि अक्षरावर प्रश्न असतात. दुसरा आहे जल प्रतिबिंब. याच्यामध्ये सुद्धा आकृत्या आणि अंक, अक्षरे असतात. याला 8% भारांश आहे. पुढील घटक आपण पाहूया समसंबंध. याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या यांचा समावेश होतो. या घटकाला एकूण 10% भारांश देण्यात आलेला आहे. पुढे बघूया समान पद ओळखणे. याच्यामध्ये आकृत्या दिलेल्या असतात. त्यानंतर याचा जो भारांश आहे तो 4% आहे. पुढच्या भागामध्ये 8 नंबरचा जो उपघटक आहे तो कूटप्रश्न. या कूटप्रश्नामध्ये एकूण 5 घटक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पहिला घटक आहे रांगेतील स्थान, दुसरा दिशा, तिसरा दिनदर्शिका, चौथा वेनाकृती, 5वा आहे चौरस वर्तुळातील संख्या. आता या 5 उपघटकाला मिळून एकूण 16% भारांश देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 9वा जो घटक आहे तो गटाशी जुळणारे पद. यासाठी 3 उपघटक निश्चित करण्यात आलेले आहेत. पहिला शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या या तिघांना मिळून एकूण 10% भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. पुढचा घटक आहे सांकेतिक भाषा. याला शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर हे घटक त्याच्यामध्ये आहेत. याला एकूण 8% एवढं भारांश आहे. शेवटचा भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता या घटकाला 2 उपघटकामध्ये विभागला आहे. पहिला आहे भावनिक बुद्धिमत्ता, दुसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता. याला 4% भारांश आहे. अशा प्रकारे आपण पेपर 2 या पेपरमधील विषय बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे भारांशानुसार घटक आणि त्यामध्ये असलेले उपघटक आपण जाणून घेतले. याचा जर आपण विचार केला तर अभ्यास करणे आपल्यास सोयीचं होईल. या दृष्टिकोनातून आज आपण या विषयाची मांडणी केलेली आहे. आपण
बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करत असताना त्याचा भारांश बघून त्या घटकाला वेटेज किती द्यायचं हे ठरवता येईल. या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस, प्लॅनिंग आणि लर्निंग या तिन्ही बाबींचा या ठिकाणी विचार करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. कृपया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओ. धन्यवाद.